आमच्यामुळे ही मोठी चूक झाली। ताई अगं, आम्हाला ना तुझ्या चेहऱ्यावरचे दुःख बघवत नव्हतं। त्या गौतम बांदेकरशी लग्न करून ना तू सुखात नसती राहिलीस एवढंच समजत होतं। तुझं दुसऱ्या कुठल्या मुलावर प्रेम आहे, तुला मन मारून लग्न करावं लागलं असतं, ही गोष्ट ना सतत डोक्यात होती। मला फक्त हवं होतं की तुझं सगळं चांगलं व्हावं, तू सुखात राहावीस, म्हणून आम्ही केलं ग। सॉरी। तू का सॉरी म्हणतेस? माझ्या सुखासाठी केलंस ना तू। पण मम्मी पप्पांचा विचार नाही केला ना आम्ही, ती एक चूक झाली। सॉरी आशुताई। हो ग, तुमचं नाही चुकलं। खरं तर मी विचार करायला हवा होता। शरू, आपण अनु आणि मयूच्या मोठ्या बहिणी आहोत ना। मग हे असं बघून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवतोय आपण? पण एक सांगू, ह्या सगळ्यात आहे ना मला एक गोष्ट कळली की मी किती लकी आहे। माझ्या छोट्या बहिणी माझ्या सुखासाठी काही करायला तयार आहे। माझ्या सुखासाठी त्या माझ्याहून मोठ्या झाल्या। आम्ही आमच्या ताईसाठी ना काही करू शकतो। मी माझ्या बहिणींसाठी काही करेल। आम्हाला शिकता यावं म्हणून तुझं शिक्षण सुटलं माहिती आहे आम्हाला। मम्मीला केटरिंग मध्ये मदत करायला तू घरी थांबायचीस। पप्पांनी छान नवीन ड्रेस आणला की पहिले तो ड्रेस तू मला द्यायचीस। मम्मीने दिवाळीसाठी तुला पैसे दिले की सगळ्यात पहिले तू अनु आणि मयूसाठी टिकल्या बांगड्या घेऊन यायचीस। आमचा अभ्यास घेण्यासाठी रात्रभर तू जागायचीस। मम्मी पप्पांनंतर तूच आहेस ग आम्हाला। तुझं बरोबर आहे, जे झालं ना ते खूप चुकीचं झालं। मम्मी पप्पांना दुखवायला नाही पाहिजे होतं। ताई, आम्हाला हवंय की तू खूप सुखात राहावस, त्यासाठी आम्ही काही करू। हो ना ग? तुझं आणि गौतमचं लग्न आम्ही जुळवणारच। आणि यावेळेस थोडी गडबड झाली, पण नेक्स्ट टाइम असं नाही होणार। नेक्स्ट टाइम आहे ना, तू मम्मी पप्पाला सांगून पळून जा। वेडीस का तू? काही काय बोलतेय?